नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज समर स्पेशल रेसिपीज मध्ये आपण बघणार आहोत आंब्याचे गोड अप्पे। तुम्ही पॅनकेक सुद्धा म्हणू शकता। त्यासाठी लागणारे साहित्य आहे रवा। हा तुम्ही जाडा बारीक कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता। 1 कप रवा आहे। त्यासाठी हा आंब्याचा रस घेतलाय मी, थोडा घट्टसर आहे। 1 वाटी, अर्धी वाटी साखर। हे नारळाचं दूध आहे। याने अप्प्यांना अतिशय छान एक वेगळी चव आणि छान फ्लेवर येतो। वेलची पावडर आणि ड्राय फ्रूट्स, यामध्ये तुम्ही काही घेऊ शकता, काजू बदाम पिस्ते, आणि साजूक तूप आपल्याला लागणार आहे। आता आपण कृतीकडे वळूया। आता सर्वात आधी आपण हा रवा घ्यायचा आहे 1 कप। त्यामध्ये किंचितसं पिंच ऑफ सॉल्ट घालायचंय, थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याने आणि छान चव येते। यात आपण हा आंब्याचा पल्प घालूया। नारळाचं दूध घालायचं। हे अगदी घट्ट दूध आहे, पातळ नाही करायचं, घट्टच घ्यायचं आहे। ड्रायफ्रुट्स घालूया, साखर घालायची, वेलची पावडर घालायची, यात 2 चमचे तूप घालायचे, आणि सर्वात शेवटी आपण हे अर्धा चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, अजिबात लम्प्स राहता कामा नये। यामध्ये तुम्ही साखरेऐवजी गूळ पण घालू शकता। आंब्याच्या गोडव्यावर गूळ किंवा साखरेचं प्रमाण अवलंबून आहे, त्याप्रमाणे ऍडजस्ट करायचंय साखर आणि गूळ। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। हे आपण आता 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचंय, म्हणजे रवा छान फुलेल। हे बघा, 15 मिनिटं झालेली आहे, रवा छान फुललेला आहे। या स्टेजला आपण गोडी चेक करायची आहे, की जरा तुम्हाला जर आणखीन गोड हवं असेल तर साखर किंवा गूळ आणि घालू शकता, पण हे परफेक्ट माप आहे, त्यामुळे आणि काही घालायची गरज नाहीये। आणि हे एवढंच घट्ट असायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाहीये। आता मी गॅसवर आप्पे पात्र तापत ठेवलेलं आहे। हे बघा, इथे मी आप्पे पात्र 1-5 मिनिटं आधी तापत ठेवायचंय। त्यात थोडं थोडं तूप घालूया। आता गॅस बारीक करायचंय। आपल्याला हे आता व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये चमचाभर घालायचं। पूर्ण भरून नाही घालायचं। यावर आता आपण झाकण ठेवून द्यायचंय आणि गॅस एकदम लो ठेवायचा आहे। हे बघा, 5 मिनिटं झाली आहेत। यावर आता वरून तूप सोडायचंय आणि एखादा चमचा वगैरे घेऊन आपल्याला हे पलटी करायचे। मस्त, हे बघा, छान कलर आलेला आहे, चांगले खरपूस भाजलेले आहेत। आता या बाजूने आपल्याला भाजायचे। आता दुसऱ्या बाजूने व्यवस्थित छान ब्राऊन झाले की आपल्याला काढून घ्यायचे। 5 मिनिटं झालेली आहेत। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपले आप्पे छान भाजले गेलेले आहेत। काढून घेऊया एका प्लेटमध्ये। बाकीचे सुद्धा असेच आपण आप्पे करून घेऊया। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि अतिशय छान लागतात, मुलांना नक्कीच आवडतील आणि पौष्टिकही आहेत। त्यामुळे या उन्हाळ्यात करून बघा नक्की, आणि कशी झाली आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। हे बघा, आपले आप्पे तयार आहेत, आंब्याचे गोड आप्पे। या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा, अतिशय छान लागतात। हे असे नुसतेही तुम्ही खाऊ शकता किंवा आमरसात बुडवून सुद्धा अतिशय छान लागतात। यावर मध घालून सुद्धा सुंदर लागतं। मी तुम्हाला एक फोडून दाखवते। हे बघा, एकदम स्पॉन्जी छान झालेला आहे, मस्त। तुम्हाला नक्कीच आवडेल, करून बघा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।